एकट्यानं राहणं बरं नाही आणि चुकीच्या संगतीत राहणं हे पण खरं नाही. तर नमस्कार मित्रांनो. तर असेच एक दोन बदकं होते आणि एक कासव एका तळ्यात राहत होतं. बऱ्याच दिवसांनी उन्हाळा सुरू झाला. जसा आता सुरू झालाय तसा उन्हाळा सुरू झाला आणि तलावातलं पाणी हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं. काही मासे तरफडून मरायला लागले आणि बदकं आणि कासव यांनी एक युक्ती लढवली की आता आपण काय करू. हे तळ तर आता आटल्यात जमाय. आता आपण काय करू, एखाद्या मोठ्या तलावाचा शोध घेऊ आणि आपण तिथं जाऊ. कासव म्हणाल, तुम्ही जातान रे, तुम्हाला पंख आहेत, तुम्ही उडून जातान, पण मी काय करू. असं म्हणलं कासव की त्या बदकांना वाईट वाटलं. आपण आतापर्यंत तिघजण एकत्रित राहिलो, एकामेकाशिवाय घास खाल्ला नाही, आणि आता आपल्या पंख आहेत, आपण उडून जाणार आहेत. पण या कासवानं काय करायचं. त्यांनी पण डोकं लढवलं. ते म्हणले, एक काम करायचं, एक काठी आडवी घेऊ, दोघ जण धरू दुहिकून, आणि कासवाला सांगितलं, तू काय कर, या काठीला पक्क धर तोंडानं, आणि आपण उडून जाऊ आणि मोठ्या तळ्यात राहू की जिथं 12 महिने आपल्याला पाणी पुरल. मग एक काठी घेतली, दोन्ही बदकांनी धरली आणि कासवाला त्या काठीला धरायला लावलं. उडून चाललंय. पण ज्या टायमाला ती उडून निघताना बदकाने असं सांगितलं होतं की काही जरी झालं तरी तू बोलायचं नाही, असं कासवाला सांगितलं. जर बोललास तर मग तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय, ते तळ्यातून, कोरड्या तळ्यातून उडाले आणि निघाले. पुढे एक गाव लागलं. तर लोकांनी वर पाहितलं, ओ कासव कसं उडायले, कासव कसं उडायले, त्याला पक्क फुटलेत. पुढं दुसरं एक गाव लागलं. तिथं पण लोक म्हणायला लागले, बघा कासव कसं उडायले, कासव कसं उडायले. कासवाला काय दम निघाला. कासवाला इतकंच म्हणायचं होतं त्यांना, अरे बाबा उडायलो ना. इतकं म्हणणं, अरे बाबा म्हणेपर्यंत तोंडातली काठी सुटली आणि कासव जमिनीवर पडलं. पण त्या कासवाला काय म्हणायचं होतं, अरे बाबा मी उडायलो नाही, या दोघांनी मला काठीनं धरायला लावलंय आणि आम्ही चाललो. तर पहिला शब्द काढायला तोंडातली काठी सुटली आणि कासव खाली पडलं. हे कुणामुळं झालं, लोकांमुळं झालं का कासवाच्या चुकीमुळं झालं. लोक बोलले नसते तर कासवानं तोंडातली काठी सोडली नसती. पण बदकाने असं सांगितलं होतं की काहीही झालं तरी तोंड खोलायचं नाही. ज्याचं तोंड गप्प बसत नाही त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. हे मी तुम्हाला ह्या गोष्टीतून सांगितलंय. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.